पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवा. सर्वपक्षीय बैठक बोलवून तोडगा काढा. विलास गाडीवड्डर. जवळपास 2 महिन्यापासून निपाणीवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक आमदार यांचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असून शौचालयाचे, गटारीचे उद्घाटन करण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे. उन्हाळ्यासाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आलेले नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असून तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलवून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी नेत्यांना केले आहे. जलशुद्धीकरण केंद्रापासून पाण्याच्या साठ्यापर्यंत टाकलेल्या पाईपला जागोजागी गळती लागली आहे. जवळपास 75 वर्ष जुनी असणारी ही पाईप जर बदलली असती तर पाणी वाया गेले नसते. जलशुद्धीकरण केंद्रासाठी मंजूर झालेल्या निधी इतरत्र वळविल्याने आज पाण्यासाठी तळमळावे लागत आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे निपाणीकरांना भविष्यात पिण्याच्या पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून नवीन तलाव निर्मितीसाठी सुमारे 175 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र आज तागायत प्रश्नाकडे त्यांनी लक्ष दिले नसल्याचे गाडीवड्डर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेवेळी बाळासाहेब देसाई सरकार, डॉक्टर जसराज गिरे, विनोद चोरगी, विकास जाधव आदी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी.